नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 26 मे 2024। मित्रांनो, आज राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। आज सकाळपासूनच पावसाचा जोर हा आपल्याला वाढताना पाहायला मिळते। तुमच्या भागामध्ये देखील झाला असेल तर आपल्याला कमेंटद्वारे नक्की कळवा। आज कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे ते आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये आढावा आपण घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही, व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही, तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला लाईक करून घ्या। तर आज मित्रांनो, दुपारनंतर व सकाळपासूनच राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे आपण ते पाहणार आहोत। आपण पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात करणार आहोत मित्रांनो। सांगली, सातारा, कोल्हापूर, कराड, विटा, वडूज या भागामध्ये सकाळपासूनच या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर दुपारनंतर या ठिकाणी देखील ढगफुटी सदृश पावसाचा इशारा आपल्याला देण्यात आलेला आहे या भागामध्ये। तसंच मित्रांनो, सोलापूर, अकलूज, पुणे या ठिकाणी, बारामती, दौंड, जेजुरी या संपूर्ण भागामध्ये आपल्याला सकाळपासूनच मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहण्यात येते। आपण जसं की स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो, करमाळा, इंदापूर, कुर्डुवाडी, परांडा, अकलूज या भागामध्ये आपल्याला मुसळधार ते मध्यम मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वादळी वाऱ्यासह आपल्याला पाहायला मिळते। तसेच या ठिकाणी बार्शी, तुळजापूर, धाराशिव, वैराग या भागामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते। तर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तसेच कळंब, चौसाळा, केज, जामखेड, बीड, लातूर, धाराशिव, माजलगाव, परळी, गंगाखेड, गेवराई या संपूर्ण मराठवाड्यातील भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला वादळी वाऱ्यासह पाहायला मिळते। मित्रांनो, आज विदर्भामध्ये देखील आपल्याला पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। अमरावती, अकोला, तसेच नागपूर, चंद्रपूर या भागामध्ये, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही वादळी वाऱ्यासह पाहायला मिळते। मित्रांनो, या ठिकाणी अकोला, जळगाव या भागामध्ये आपल्याला जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वादळी वाऱ्यासह पाहायला मिळते। मित्रांनो, तसेच कोकणपट्टीमध्ये देखील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी वाऱ्यासह भयंकर पाऊस पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।